मंगल मूर्ती आनंद मूर्ती या विशेष कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक मोठी माहिती समोर आली आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ऍक्टर नील नितीन मुकेश पोहोचलेले आहेत। थेट जाऊयात। हे दृश्य आपण बघू शकतो। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने इथं गणेश भक्त येत असतात आणि त्यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा हजेरी लावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नील नितीन मुकेश एक अभिनेता, हिंदी अभिनेता आणि ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत दर्शनासाठी। मात्र मोठी गर्दी आहे आणि याच गर्दीतून पुढे अभिनेता नील नितीन मुकेशला जावं लागतं। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। प्रचंड गर्दी आहे, पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं आपल्याला पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने देशभरातून इथं गणेश भक्त येत असतात आणि सेलिब्रिटी सुद्धा, बॉलिवूडचे सेलिब्रिटी या ठिकाणी हजेरी लावतात। नील नितीन मुकेश या ठिकाणी पोहोचलेला आहे, मात्र त्याला पुढे जाता येत नाहीये कारण गर्दीच एवढी जास्त आहे। त्याची कल्पना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। सामान्य भक्तगण ज्या पद्धतीने या गर्दीतून पुढे जातात आणि बाप्पाचं दर्शन घेतात, त्याच पद्धतीने अभिनेता नील नितीन मुकेशला सुद्धा याच गर्दीमधून पुढे जावं लागतंय। याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। गणेश भक्त हे गणेशोत्सवाचे जे 10-11 दिवस आहेत, या 10-11 दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असतात। आपल्या राज्यभरातून या ठिकाणी गणेश भक्त येतात आणि देशभरातील गणेश भक्त सुद्धा इथं हजेरी लावतात। जे राजकारणी मंडळी आहेत, राजकीय नेते आहेत, तेही या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात आणि अभिनेता अभिनेत्रीही मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात। दरम्यान ही दृश्य आपण बघितली तर यामध्ये नील नितीन मुकेश अभिनेता हा पोहोचलाय खरा, पण त्याला दर्शन घेण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। गर्दी कारण मोठी आहे आणि या गर्दीतून पुढे जात या अभिनेत्याला आता दर्शन घ्यावं लागणार आहे। दरम्यान इथले स्वयंसेवक मदत करताना दिसतात, मात्र नील नितीन मुकेशला दर्शन घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असं दिसतंय। पाहूयात पुढची बातमी। भिवंडी शहरामध्ये विविध देखावे साकारणाऱ्या चांदमल करवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा उसापासून बनवलेला गन्ना गणेश साकारलाय। यंदा गणेशोत्सवाचं 35वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी विविध वस्तूपासून गणेश मूर्ती साकारली जाते आणि यंदा भारतातील सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या ऊस या बहुउपयोगी साहित्याचा या पदार्थाचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे। तर चलचित्रकार आणि कला दिग्दर्शक प्रमोद वामन भोईर यांनी कल्पक अशी गणेश मूर्ती साकारली आहे। दरम्यान परभणीच्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा इथं गणपती बनवलेला आहे। पर्यावरणपूरक झाडाचा गणपती साकारलाय। याही वर्षी विद्यार्थ्यांनी शाळेतील कदंब वृक्षाला सुपाचे कान बसवून आणि टाकाऊ कागदी पुठ्यापासून हात लावलेले आहेत, तर चेहऱ्याचा आकार देत डोक्याला फेटा बांधून झाडाचा गणपती तयार केलाय। झाडाच्या गणपती भोवती विविध प्रकारच्या देशी वृक्षांची रास ठेवून गणपतीची सजावट करण्यात आली आहे। तर मनमोहक असा आणि कल्पकतेनं ओतप्रोत भरलेला हा गणपती बाप्पा लहानग्यांनी साकारलाय। तर त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकता। दरम्यान भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्रमंडळाचे आणि स्वाभिमान सेवा संस्था यांच्या माध्यमातून पश्चिम बंगाल इथला मायापुरी मधील इस्कॉन चंद्रोदय मंदिराचा हुबेहूब देखावा साकारण्यात आलाय। यामध्ये हजारो बांबू आणि हजारो मीटर कापड यांचा वापर करून तब्बल 1.5 महिन्यात ओरिसा इथल्या कलाकारांनी हा देखावा साकारलेला आहे। तर त्याची प्रचिती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। किती मेहनत या कलाकारांनी घेतलेली आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकणार आहे। इंदापूर शहरातील श्री संत सावतामाळी गणेश मंडळाची मूर्ती 47 वर्षांपूर्वीची आहे। मंडळ दरवर्षी या गणरायाच्या मूर्तीला फक्त रंगकाम करतं। ही मूर्ती 47 वर्षांपूर्वीची आहे आणि मंडळानं अद्याप या मूर्तीचं विसर्जन केलेलं नाहीये। तर मंडळातील सदस्य मोठ्या भक्तिभावानं या मूर्तीची पूजा करत असतात। भविष्यामध्येही या मूर्तीचं विसर्जन केलं जाणार नसल्याचं मंडळाच्या सदस्यांनी सांगितलंय।
इंदापूर शहरातील मानाचे गणपती मंडळ आणि त्यासह इतर अशा एकूण 30 मंडळांची आरती बुलेट रॅली काढत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलेली आहे। त्यामुळे सध्या हर्षवर्धन पाटील यांची बुलेट स्वारीची चर्चा पंचक्रोशीत रंगतीये। हर्षवर्धन पाटील यांनी बुलेट स्वारी काढली, बुलेट रॅली काढली आणि तब्बल 30 मंडळांची आरती केली। कोकणात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू असल्याचं दिसतंय। घरोघरी आरत्या आणि भजनांमुळे सर्वत्र वातावरण भक्तिमय झालं। त्यामध्ये खासदार विनायक राऊत हे सुद्धा भजनात रंगल्याचं दिसून आलं। आनंद वाटतो की रत्नागिरी जिल्ह्यात आणि नांदगाव तालुक्यात शेवटच्या टोकाला आमचं गाव। महाराष्ट्रातल्या घराघरात आणि गल्ली बोळात गणेशोत्सव साजरा होतोय। मात्र गणेशोत्सव आता 7 समुद्रापार आफ्रिकेमध्ये सुद्धा पोहोचलाय। आफ्रिकेच्या सेनेगल या देशामध्ये भारतीयांनी सेनेगल गणेश मंडळाची स्थापना केली आहे। देशापासून लाखो किलोमीटर दूर असणारे भारतीय आपली संस्कृती जपताना दिसतायत। तर सांगलीच्या शिराळा तालुक्यातील गोढेपैकी ढाणकेवाडी इथले सुतार कुटुंबियांनी घरगुती गणपती समोर चांदोली धरणाचा हुबेहूब देखावा साकारलाय। देखाव्यामध्ये चांदोली धरणाचा जलाशय साठा तसंच दाट झाडी, विद्युत निर्मिती केंद्र, सांडव्यातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग, वारणा नदी परिसर दाखवण्यात आलाय। दरम्यान हिंगोलीमध्ये गणेशोत्सवाला मोठा उत्साह सुरुवात झाली आहे। पोस्ट ऑफिस रोडवरील श्री गजराज बाल गणेश मंडळानं सामाजिक संदेश देणारा देखावा साकारलाय। झाडं जगवा, झाडं वाचवा हा संदेश देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा देखावा गजराज गणेश मंडळानं रेखाटलाय। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली शहरातील गजराज गणेश मंडळाने झाडे जगवा, झाडे वाचवा असा पर्यावरणाचा संदेश देत या ठिकाणी गणपतीचा देखावा साकारला आहे। बघू शकता की मी गजराज गणेश मंडळा बघू शकता की या ठिकाणी आहे आणि हे भव्य अशी मूर्ती साकारत त्या ठिकाणी संपूर्ण निसर्गाचा देखावा या ठिकाणी साकारला आहे। हिरवीगार ठिकाणी झाडे बघायला मिळतात आणि असा देखावा गणेश उत्सवामध्ये यांनी रेखाटला। दरवर्षी वेगवेगळे देखावे हे साजरे करतात। आपल्यासोबत इथले पदाधिकारी गणेश मंडळाच्या, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा मला सांगा, आपण कशा प्रकारे देखावा रेखाटलेला आहे आणि काय पर्यावरण संदेश दिलेला आहे? मेन उद्देश आमचा गणेश हे आहे की लोक झाडे लावायचे आणि झाडे लावून त्यांना मोठं करा आणि लावून फक्त त्यांना झाडे लावून तर सोडून देऊ नका। फक्त फोटो काढायचा पेपरमध्ये आला ते सगळं तर ते नाही, त्यांना तुम्ही झाडं लावून आणि त्यांना जसं आपण घरी आपले मुलाला कसं करतो तसं त्यांना थोडे दिवस बघा, नंतर आपोआप होऊन जाते ते। आमचा हे उद्देश आहे। आणि झाडे लावा हे महत्वपूर्ण उद्देश यासाठी आहे की आपण बघितलं कशी उष्णता व्हायली, कशी गरमी पडायली। आज पारा किती गेलता एकदम इतका पार गेलता, सर्वांना माहिती आहे, सर्व बोलायले त्यावेळेस सगळं बोलत होते की बाय झाडे लावा, पण आता परिस्थितीमध्ये काहीच नाही। म्हणून हा संदेश आम्ही त्यांना वापस आठवण करण्यासाठी की बाय झाडे लावा तुम्ही। आपण जर बघितलं असेल की गजराज गणेश मंडळाने झाडे जगवा, झाडे वाचवा असा पर्यावरणाचा संदेश देत या ठिकाणी देखावा साकारल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली आहे। यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी चंद्रपूर शहर मनपानं कंबर कसलेली आहे। मनपानं दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून हे विसर्जन कुंड आपल्या दारी बोलावलं जाणार आहे। आता विसर्जनही तेवढंच पर्यावरणपूरक व्हावं यासाठी ही यंत्रणा कार्य करते। यंदाचा जो गणेश उत्सव आहे हा आपला पर्यावरणपूरक गणेश उत्सव आहे।
आपण गणेशोत्सवाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या मातीच्या मूर्त्या आहेत आणि आता जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तेही पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावं याचं नियोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केलेलं आहे। आपण शहरामध्ये 25 ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबर ज्या लोकांना या तलावापर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यांच्याकरिता आपण फिरते विसर्जन कुंड या ठिकाणी तयार केलेले आहेत। जे संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी संपर्क करून लोकांना हे विसर्जन कुंड त्यांच्या घरापर्यंत बोलवता येणार आहे। भाईंदर पूर्वच्या महाराजी प्रतिष्ठान मित्रमंडळाचं यंदा 3रं वर्ष आहे। यावर्षी गणपती मंडळानं अयोध्येतील राम मंदिराचं स्वरूप इथं साकारलेलं आहे। ज्या लोकांना अयोध्येत जाऊन दर्शन घेणं शक्य नाही त्यांनी मंडळामध्ये यावं जेणेकरून त्यांना रामाचं दर्शन घेता येईल असं या ठिकाणी मंडळाकडून सांगितलं जातंय। योगेश वैष्णव यांनी सांगितलंय। प्रमाणे यावर्षी पण 2024ला आपलं गणपतीचं राम दरबार आम्ही रामललाची जशी मूर्ती आपण इकडे आणली आहे गणेश रूपानी आणि सर्वांना विनंती आहे आपल्या इकडे या आपला मंडपाचे स्वरूप बघा पूर्ण राम मंदिरचं आहे। आमच्या इकडेच आहे ना जास्ती करून हिंदी भाषी लोक आहेत ते लोक जास्ती अयोध्या पोहोचू शकत नाही आम्ही म्हणून इकडे रूप दिलं आहे की लोक जास्त आमच्या मंडपात येत। सांगलीच्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या गावात गेली 15 वर्ष वडाच्या झाडावर गणरायाची स्थापना केली जाते। गणेशोत्सव साजरा करताना जागा नसल्यानं झाडं न तोडता झाडावरच गणपती स्थापना करून इंधन आणि कार्यक्रमासाठी होणारी वृक्षतोड न करण्याचा संदेश या मंडळाकडून दिला जातो। कोणी झाडं तोडू नयेत कोणी झाड कत्तल करू नये अशा हिशोबाने मी ती संकल्पना राबवून 1 वर्षी मनात आले की आज बसवायचा आणि आज तो बसवला तो आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत। या 2009 सालापासून आज आमचा गणेशोत्सव झाडावरती विराजमान श्रींची मूर्ती आहे आणि जे पर्यावरणपूरक आपण संदेश देण्याचा उद्देश म्हणजे काय आजच्या या वातावरणामध्ये जागतिक तापमान वाढ होत आहे पावसाची अनिश्चितता होत आहे कधी कधी पावसाचं अतिवृष्टी होत आहे यांच्यामुळे की आपण पर्यावरणामध्ये जे वृक्ष जे काम करतात आणि त्या वृक्षांसाठी आपण काय केलं पाहिजे ते वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। गुंडेवाडीचा जो झाडावरचा गणपती आहे तो वड हा कित्येक वर्ष जुना वृक्ष आहे किंबहुना त्याचं 100-200 वर्ष आयुष्य असतं अशा मोठ्या वृक्षाची लागवड करणे आपल्याला गरज आहे। ही संकल्पना सगळ्या महाराष्ट्रभर पसरावी किंवा सगळ्यांनी याच्यापासून काहीतर संदेश घ्यावा या निमित्ताने जय हनुमान तरुण मंडळ या मंडळाने हा झाडावर गणपती पारंपरिकरित्या बसवतात आणि विशेष ह्या गणपतीचं असं आहे की रांगोळी स्पर्धा असेल लेझिम स्पर्धा असेल किंवा लिंबू चमचा असेल संगीत खुर्ची असेल यातून ग्रामीण भागातील कलाकारांना वाव सुद्धा देतात। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।